फ्रेंड गुड मॉर्निंग. तर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंडे. काल लक्षचा ॲन्युअल डे झाला आणि रात्र फार उशीर झाला आम्हाला यायला. 11 वाजले. आज त्याला आहे सुट्टी आणि तो म्हणतो की मी आता घरात सगळा पसारा करून ठेव. त्याला म्हटलं पसारा कर पण आवरून पण ठेव. करायची सुरुवात झालेली आहे. सगळ्या सोप्यावर त्याने गाड्या पसरवलेल्या आहे. आवरून पण ठेवायचं. मम्मी काय काय आवरेल रे? मग स्कूलमध्ये काय असतं? आमचे सर येऊ देत नाही तिथं. आवरून पण ठेवायचं. तर आज इकडे खूप थंडी आहे. धुक्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे. काल म्हणजे 2-3 दिवसापासून धुकं जास्त होतं आणि काही ठिकाणी पाऊस पण झाला. पण आज धुक्याचं प्रमाण कमी झालं आणि थंडी पण वाजायला लागली. आता सकाळचे वाजलेले 8. असं वातावरण दिसतं सकाळी सकाळी. अजून सनराईज काही दिसत नाही आहे धुक्यामुळे. भेंडी कमी आहे म्हणून मी आता दुकानातनं भेंडी आज लक्ष म्हणतो मसाला भेंडी कर मम्मी. पण भेंडी थोडीच आहे म्हणून मी आता दुकानात घ्यायला चालली. आणि दुकान इथेच खालीच आहे. खालीच लगेच भाजीपाला भेटतो. तुझं आवरून ठेव व्यवस्थित. सापडत नाही ना. गाईस लिफ्ट बंद आहे म्हणून आता मी जिन्याने सकाळी सकाळी जिन्याने उतरून जाणार आणि चढून येणार 5व्या मजल्यावरून. सकाळी सकाळी व्यायाम आहे. जावं तर लागणारच आहे. काल लक्षच्या ॲन्युअल डेमुळे भाजीपाला भरणं बंद म्हणजे राहून गेलं. भाजीपालाच घेतला गेला नाही. चाल रे काय कशाला? आणि मी आवरू कधी? मला लगेच जायचं आता. उरले 1 तास फक्त. तुला सुट्टी तशी मला सुट्टी का? उतरताना किती पटकन उतरून आलो पण चढताना मात्र दमछाक होईल. ऐ मला शाळेत जायचंय पटकन. आदित्य दादाला बी दाखवू. काय तू गेल्यावर मी काय खाऊ? भाजी पोळी हे बनून जाते ना. मी गेल्यावर काय खाऊ आल्या? काकांनी गाडी पुसून ठेवली छान छान. बघ नको रे. काय लिफ्ट चला. लाईट नाही आली वाटतं. लाईट गेलेली वाटत. नाही रे CCTV चालू आहे. म्हणजे लिफ्टच खराब आहे. मला परत एकदा खाली उतरून यावं लागणार आहे बाबा. तर आम्ही भाजी आली आणि लिफ्टची वाट बघितली. चालू व्हायची पण चालू नाही. पायी चाललो वरती. तू रोज चालतो ना रे? रोज सकाळी रोज दिवसभर लक्षच्या 5-6 चक्र होत असेल का रे? तो लिफ्टने नाही येत. पायीच. मग आता दम लागला. अशी चालू कशी? एक पायरी सोडून. मला येईल का चालता? अशी चालू कशी? एक पायरी सोडून. मला येईल का चालता?
स्कूलमधून आले आणि आता स्वयंपाक करते, कारण लक्ष आता येईलच क्लासवरून, त्याला एकदम भूक लागलेली असते. तर आज मी बनवले एक हिरव्या वाटाण्याची आमटी, चपाती बनवते मी. जेवण वगैरे झाले आणि लक्षची चालली मस्ती, आणि तो मला सांगतोय आता दुकानात चल. तर मला आला एक कंटाळा.